लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा, अनुष्का पाटोळेला न्याय मिळालाच पाहिजे. आज केज तहसील या ठिकाणी हा जो दलित समाजाचा आक्रोश दिसतोय, हा आमच्या कोणत्या मागणीसाठी नसून हा आमच्यावर झालेल्या अन्यायाचा आक्रोश आहे. मातंग समाजातील नाबालिग मुलगी आज तिच्या हुशारीने आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नवोदय सारख्या परीक्षा पास करून तिनं लातूर सारख्या नवोदय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता. तिला तिथं प्रवेश मिळतो त्याचं उदाहरण म्हणजे ती हुशार आहे, ती त्या परीक्षेत पात्र झाली आहे आणि त्या परीक्षेत पात्र होऊन त्या महाविद्यालयात शिकत आहे. अशा आमच्या मातंग समाजाच्या अनुष्का पाटोळे नावाच्या मुलीवर भयानक प्रकारचा अत्याचार झालेला आहे, जो तिथल्या प्रशासनाने दाबलाय. तिथल्या प्रशासनाला माझा प्रश्न आहे, तुम्ही संपदा मुंडेच्या बाबतीत आणि बाकीच्या सर्वच महिलांच्या बाबतीत जो न्याय देत आहे तो दलित समाजाच्या मुलीच्या बाबतीत सुद्धा तुम्ही द्यायला पाहिजे होता. आजपर्यंत तिथल्या प्रशासनाने ही दखल घेतलेली नाही. आज 4 दिवस होऊन सुद्धा त्या मुलीचा कसलाही रिपोर्ट त्यांनी तयार केलेला नाही. ज्यावेळेस ही घटना त्या ठिकाणी झाली, तिच्या संबंधित पालकाला बोलवून घेतलं आणि त्या पालकाला बोलवून असं सांगण्यात आलं की मुलीने सुसाईड केली. अरे तुम्हाला लाज वाटल्या पाहिजेत. जी मुलगी नाबालिग आहे, ज्या मुलीला मृत्यू आणि जन्मामधला फरक कळत नाही, ती मुलगी मृत्यूच्या समोर जाईल कशी? आणि तुम्ही 50 रुपयाच्या टावेलनं तिला फाशी घेतली असं उठवलंय. मला तुमच्या त्या आदेशाला विचारायचंय की बाबा 50 रुपयाच्या टावेलमध्ये तुझ्या कमरेला तरी गुंडाळता येते का? आणि तुम्ही आमच्या दलिताच्या मुलीनं फाशी घेतली असं सांगता. महाराष्ट्रात आणि देशामध्ये आजपर्यंत कुणी सुद्धा अशी फाशी घेतली नाही, अशी सोसाईट झाली नाही. तशी सोसाईट सांगतात, त्या प्रकारची सोसाईट नमूद करतात. खाटाला कुणी फाशी घेतं का? या प्रशासनाला, इथल्या मुख्यमंत्र्याला, इथल्या गृहमंत्र्याला माझा प्रश्न आहे, खाटाला कुणी फाशी घेतं का? 12 वर्षाची मुलगी फाशी घेतली का? नेमकं तुम्हाला आम्हाला संपवायचं का? तुमचा उद्देश काय? मातंग समाजाचे गळे घोटायचे का? मातंग समाजातल्या हुशार विद्यार्थ्याचे गळे घोटून त्यांना या स्पर्धेमधून बाहेर काढायचंय का? नेमकं तुम्हाला करायचंय काय? की नवोदयमध्ये शिकणारं एक निरागस बाळ म्हणजेच आमची अनुष्का पाटोळे ही विद्यार्थिनी खूप हुशार होती. ती एकदम हुशार असल्यामुळे ती चांगल्या मार्काने पास झाली आणि तिला तिचं ॲडमिशन घेण्यात आलं. परंतु ती त्या हॉस्टेलमध्ये शिकत असताना काही शिक्षकांकडून तिला मानसिक छळ देण्यात आला आणि त्या छळाला कंटाळूनच तिनं हे टोकाचं पाऊल घेतलं असं तिथं सांगण्यात आलेलं आहे. परंतु तिनं टोकाचं पाऊल का घेतलं, त्याचं कारण काय? तिनं एवढ्या लहान मुलगी, जिला फक्त अभ्यासाशिवाय आणि तिच्या आई वडिलाच्या प्रेमाशिवाय दुसरं काय माहितीच नव्हतं, तिला या आत्महत्याचा सारखं असं चुकीचं कृत्य करावं असं तिच्या बुद्धीमध्ये कसं काय टाकण्यात आलं? याचं कारण जर असेल तर ते संबंधित हॉस्टेलचे जे प्रशासन असेल किंवा जे शिक्षक वर्ग असतील हे सर्वजण असणार आहेत. तरी आमची केज तालुक्यातील सर्व आंबेडकरवादी विचारसरणीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने, सर्व दलित समाजाच्या वतीने या ठिकाणी मी प्रशासनाला आवाहन करतो की लवकरात लवकर जे काय असेल त्याच्या मागचे मास्टर माइंड कोण असतील, ते घडवणाऱ्या कृत्याचे जे कुणी कर्दनकाळ असतील, या सर्वांवर तुम्ही कायदेशीर कारवाई करा, त्यांच्यावर कायदेशीर 302 चे गुन्हे दाखल करा. कृती समितीने
तहसील कार्यालयामध्ये या ठिकाणी आज निवेदन दाखल केले.